रामू, एकटा का बसलायस? यांना सर्व भूतकाळ वाटतोय. कुठल्याच वस्तूची साधी आठवणी नाही. कुदळीनं खणलेलं, चोपण्याने चोपलेलं यांच्या ध्यानातही नाही. यांना या घराची पर्वाच नाही. मला श्रद्धा वाटते हे घर पुन्हा उभं राहील. मी हे सर्व नीट लावीन, नीट ठेवीन. पण यांना सांगून पटायचं नाही. हे बेपरवा आहेत हेच खरंय. इतके कपडे असताना बाबांनी नवे कपडे शिवू दिले नसते. त्यांना ही उधळपट्टी सहन झाली नसती. अगं, फाटके कपडे हे बोहारणीला आईने देऊन एक एक भांडी घेऊन संसारातली अडचण कमी केली असती. मलाही त्याचा उपयोग होईल, मलाही ते वापरता येईल. माझंही वर्ष भागेल. माझ्या या परिस्थितीत मला याचा उपयोग होईल हे माझ्या सख्या भावांना कळू नये. भावाभावांच्यात एवढंही राहू नये. का भावांच्या नात्यात काहीच राहिलं नाही. याची बायको 50 रुपयाचं लुगडं घेते. वर्षाला 8-8 लुगडी होतात. तिनं 20च लुगडं घेतलं ना तर माझ्या बायकोची 2 लुगडी निघतील. त्यानं नवीन फर्निचर घेतलं, नवा रेडिओ घेतला, व्याजी पैसे दिले, अनेकांनी बुडवले. मला दिले असते तर आम्ही भाऊ भाऊ दूर गेलोत काकू, दूर गेलो. चिंचा पाडल्या, वाटून घेतल्या, लहान जांभळं काढली, ती सुद्धा सारखी वाटली, तेही लहानपणी. आम्ही आता सर्व मोठे झालो आहोत. अरे काय चाललंय रे तुमचं? जगू काका म्हणत होता की सगळे कोणाडे शोधा, तिथे भरपूर गमती जमती मिळतील. बाबा बाबा काढून द्या ना. अरे काय नाही रे त्यात. ए तिकडे वर चढून बघ ना. ए चला जा इथून, लागेल तुम्हाला काहीतरी. चल आपण खेळूया, लंगडी खेळू. ऐका हो लोक तुम्ही या रामाचे करो निहित वाचा. साधुच्छळे कुळक्षय कीर्तिश्री भंग संग कितवांचा. सत्यम ब्रूयात प्रियम ब्रूयात न ब्रूयात सत्यम प्रियम प्रियम च नानृतम ब्रूयात एष धर्मः अदंड्यान दंडयन् राजा दंड्या चैवाप्यदंडयन् अयशो महदाप्नोति नरकं चैव दारुणम्. जगू भाऊजी, चहा. जाऊ दे, कंटाळा आला मला खेळायचा. ए आई गं, आई आपण कुठेतरी फिरायला जाऊयात ना घाटावर. अरे आत्ता? हो. अरे पण कंटाळा आलाय. बर, जाऊ थोड्या वेळाने. हा मावशी मावशी तरी चल ना. बर. आबा 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 अरे काय झालं रे हे? काय
माझे पाय लटपट आहेत उभं सुद्धा राहत नाही अरे तुम्ही बसा आधी बसा ते पाठ दे. बसा बसा. बाबांनो तुमचे वडील माझ्या स्वप्नात आले. जसे नेहमी यायचे ना तसेच आल्यासारखे वाटले. एकीकडे मला पटवत होतो रे की ते आपल्यातले नाहीत आणि तेव्हा त्याचं काहीच वाटलं नाही. माग मी त्यांना या बसा म्हणे तसं म्हटलं. त्यांनी माझी चंची मागून घेतली आणि तंबाखू खाऊ लागले. हा मग सुपारीचं खांड तोंडात टाकत ते मला म्हणाले, हरी मी आज मुद्दाम तुझ्याकडे आलोय. तू माझं एक काम कर. तुला ठाऊक आहे माझ्या सर्व मुलात रामूची स्थिती वाईट आहे. मला त्याच्याबद्दल काही सांगायचं आहे. मी म्हंटल बाबा तू रामूची स्थिती एवढी मनाला लावून घेऊ नको. अरे तुझ्या सर्व मुलात एकोपा आहे. आबा नरू जगू सगळे चांगले आहेत. रामूचं ठीक चालेल. मग तुमचे वडील म्हणाले, अरे रामूचे भाऊ त्याचं करतील रे सगळं. पण खरं सांगू अरे रामूलाही काही कमी नाहीये. तो उगाचच हाल काढतोय. तोही श्रीमंतच आहे. तेच सांगायला आलोय मी. त्याला ठाऊक नाही म्हणून मी सांगतो ते त्याला सांग. त्याला म्हणावं आपल्या देवांच्या खाली धन पुरलेलं आहे. मोरांचे 2 हंडे आहेत. ते त्यानं घ्यावे. त्याला एवढं सांग. मुलांना तुमच्या वडिलांनी असं सांगितलं. तुम्हाला खरं वाटो खोटं वाटो मी सांगण्याचं काम केलं. आबा तू जमा केलेल्या आठवणींमध्ये कुठे गुप्तधन आहे? स्वप्नाचा अर्थ काय घ्यायचा काय? मोठ्या भावाची जबाबदारी पार पाडण्यात मी कमी पडलो असं बाबांना वाटतं. बाबांना त्यांनी स्वप्नात का पाहावं?
भावानं मेलं माहित आहे. हरिकाकाने हे मुद्दाम केलं असेल तर ते विलक्षण बुद्धिमान आहेत. तरी काका स्वतःपेक्षा दुसऱ्याच्या गोष्टीत नेहमीच जास्त मन घालत आले. आणि मुद्दाम नसेल तर ते भावना प्रधान हळवेत. आजपर्यंत आपण अनेक घटना पाहिल्या आणि ऐकल्या, पण योग्य क्षणाला योग्य जागी रुतून बसण्याचं या घटनेचं सामर्थ्य कशालाही नव्हतं. नारू काका, असं काय करता? आपण आधी आत जाऊ नंतर जाऊ. चल. सासूबाई, पुन्हा विचारते, तुम्ही येणार का आमच्याबरोबर मुंबईला? मी मरेपर्यंत इथंच राहणार. पण एवढ्या मोठ्या घरात देव गेल्यानंतर तुम्ही काय कराल? या घरात आल्याला 50 वर्ष होऊन गेली. सासूबाईंनी तेलवातीचं काम दिलं तेव्हापासून मी ते करत आले. एक एक दिवा, ओटी, माझघर, मागची पडवी, सगळीकडे दिवे ठेवत गेले. जणू काय आयुष्यभर एवढंच दिवे ठेवायचंच काम केलं मी. एकेका वेळेला एक एक मायेचा धागा जोडायचा प्रयत्न केला. सुरुवातीला धाकट्या जावेला माया लावून जीव रमवला. मग मुलाबाळांच्यात ती रमली म्हणून मीही रमले. एक एक मूल लाडकं केलं. जशी मोठी झाली ना तशी त्या त्या मुलावर लावलेला जीव माझा मलाच सुटल्यासारखा वाटायला लागला. या कुळात आल्यावर माझं दैवत नरहरी झालं. घरभर माणसं होती. उत्सव सोहळे होत होते. माझ्या वाट्याला जे देवाचं काम यायचं ते मी करत होते, पण त्या पलीकडे देवांविषयी आत्मीयता माझ्या मनात निर्माण झाली नाही, कधी वाटलीच नाही. आता एकटी झाल्यावर नरहरी भोवती माझी माया गोळा झाली, फेर धरू लागली. जावेवर मुलांवर जसं प्रेम केलं, जसे त्यांचे लाड केले, तसे मी नरहरीचे करू लागले. मायाचे या ठिकाणी हरपणार. या घरानं काय दिलं मला? कोण आहे माझं इथं? नाही यजमान ना मुलं बाळ. 50 वर्ष इथं राहिले. का आले मी इथं?
आई बापानं सोडून दुसऱ्या घरी. सासूबाई, आम्ही देवाला जाऊन येऊ का? नरहरी नरहरी. जगूभाऊजी, येता का आमच्या बरोबर देवळापर्यंत सोबत? तेवढंच मुलांनाही फिरल्यासारखं होईल आणि शांती बिचारी केव्हाची एकटी बसलीये. हा आलोच. हा जगू ना? हो ती बहीण वाटतं. हो, घेऊन आले तिला गाव बघायला. शिकते काकू? घेऊन आलात? हो, तुम्हीच नेणार असाल. आम्हीच मोठे, आम्हीच न्यायला हवेत. तेही खरंच, पण इतरांनी एकदा तरी म्हणायला हवं. म्हणतात तर आमच्या रामू भाऊजींना देवाचं फार आहे हो. नुसतं असून काय उपयोग? त्याच त्याला झेपत नाही आणि देवाचं काय करणार तो? सासूबाईंचं काय करणार? त्या राहणार आहे तिथेच. खेळतायत धमाल. हळू रे गोटू, समोर बघ. आबाची बायको ना तू? अगं, तुझी सासू आणि मी आम्ही दोघी फार मैत्रिणी. मला मुलगी झाली आणि तिला मुलगा. अगं आबा, आम्ही दोघींनी आपल्या मुला मुलींची लग्न तेव्हाच लावून टाकली. पुढे तसं झालं नाही हे वेगळं, पण तूही काही वाईट सून मिळाली नाहीस. देव नेणार आहेस ना आज? तुझे सासू सासरे असते तर त्यांनी देव मुळीच हलवू दिले नसते. आता तुम्ही चाललात, एक घर बंद होणार गावातलं. चुलत सासूबाई राहणार आहेत ना. अगं, तिचं कसलं आलंय राहणं? आमच्याच सारखी ती, मार्गाला लागलेली.